श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून काल देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केलं. परीक्षा, तणाव, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची नरेंद्र मोदी यांनी सविस्तर उत्तरं दिली. परीक्षा पे चर्चा या प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेऊयात आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमातून. श्रोते हो, हल्ली सगळ्याच विद्यार्थ्यांना परीक्षेत अव्वल येण्याची इच्छा असते. पण अशी इच्छा बाळगताना या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण आपली तेवढी क्षमता आहे का याचा विचारच करत नाहीत. पालकही आपल्या मुलांकडून परीक्षेत मिळणाऱ्या गुणांबाबत अवास्तव अपेक्षा बाळगून असतात. या सगळ्याचा परिणाम म्हणजे परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मनावर येणारं दडपण. परीक्षेच्या तणावामुळे आणि इतर अपेक्षांमुळे हे विद्यार्थी आपला आत्मविश्वास गमावून बसतात, घाबरून जातात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी दडपण न घेता सर्वोत्तम प्रयत्न करावेत असा कानमंत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाद्वारे प्रधानमंत्र्यांनी काल विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर वेळेला महत्त्व द्या, अत्यंत सजग रहा आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी एकाच गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करा. केवळ परीक्षेपुरतं नव्हे तर जीवनातही वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं चतुराईनं मेहनत करण्यावर भर द्या. सामाजिक दबावाखाली येऊ नका, स्वतःवर लक्ष केंद्रित करा. आठवड्यातून एकदा डिजिटल फास्टिंग म्हणजेच मोबाईलपासून दूर राहण्याचा उपवास करा असा सल्ला देखील नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. अगर परिवार के लोग अपेक्षाएं सोशल स्टेटस के कारण कर रहे हैं तो वो चिंता का विषय है. उनका सोशल स्टेटस का उन पर इतना दबाव होता है, उनके मन पे इतना प्रभाव होता है कि उनको लगता है कि जब सोसाइटी में जाएंगे तो बच्चों के लिए क्या बताएंगे. अगर बच्चे वीक है तो कैसे उनके सामने चर्चा करेंगे. और कभी कभी माँ बाप भी आपकी क्षमता को जानने के बावजूद भी अपने सोशल स्टेटस के कारण अपने आसपास के साथियों दोस्तों में क्लब में जाते हैं, सोसाइटी में जाते हैं, कभी तालाब में कपड़े धोए जाते हैं, बैठते हैं, बातें करते हैं, बच्चों की बातें निकलती हैं. फिर उनको एक इंफीरियरिटी कॉम्प्लेक्स आता है और इसलिए बाहर बहुत बड़ी बड़ी बातें बता देते हैं अपने बच्चों के लिए और फिर धीरे धीरे वो इंटरनलाइज कर लेते हैं और फिर घर में आकर के भी वही अपेक्षाएं करते हैं और समाज जीवन में ये सहज प्रवृत्ति बनी हुई है. दूसरा, आप अच्छा करेंगे तो भी हर कोई आपसे नई अपेक्षा करेगा. लेकिन क्या हमें इन दबावों से दबना चाहिए क्या? पल भर सोचिए कि आपको जो दिन भर कहा जाता है, चारों तरफ से जो सुना जाता है, उसी में अपना समय बर्बाद करेंगे कि आप अपने भीतर देखेंगे. आप कभी क्रिकेट मैच देखने गए होंगे तो आपने देखा होगा कि कुछ बैट्समैन खेलने के लिए आते हैं और पूरा स्टेडियम, हजारों लोग होते हैं स्टेडियम में, वे चिल्लाना शुरू करते हैं, चौका चौका चौका, छक्का छक्का, सिक्सर. क्या वो ऑडियंस की डिमांड के ऊपर चौके और छक्के लगाता है क्या? ऐसा करता है क्या कोई प्लेयर? चिल्लाते रहे, कितना ही चिल्लाते रहे, उसका ध्यान उस बॉल पर ही होता है जो आ रहा है. उस बॉलर के माइंड को स्टडी करने की कोशिश करता है और जैसा बॉल है वैसे ही खेलता है, न कि ऑडियंस चिल्लाता है. फोकस रहता है. अगर आप भी अपनी एक्टिविटी में फोकस रहते हैं तो ये आपके जो कुछ भी दबाव बनता है, अपेक्षाएं बनती हैं, कभी न कभी आप उसको मिटवित करेंगे, आप उस संकटों से बाहर आ जाएंगे. और इसलिए मेरा आपसे आग्रह होगा कि आप दबावों के दबाव में न रहें. हाँ, कभी कभी दबाव को एनालिसिस कीजिए. कहीं ऐसा तो नहीं है कि आप स्वयं के विषय में अंडर एस्टिमेट कर रहे हैं. आपकी क्षमता बहुत है, लेकिन आप खुद ही इतने डिफरेंस मेंटालिटी के हैं कि नया करने के लिए सोचते नहीं.
तो कभी कभी वो अपेक्षाएं बहुत बड़ी ताकत बन जाती है, बड़ी ऊर्जा बन जाती है। और इसलिए अपेक्षाएं, माँ बाप को क्या करना वो मैंने पहले ही कहा, सामाजिक दबाव में माँ बाप ने बच्चों पर दबाव ट्रांसफर नहीं करना चाहिए, लेकिन बच्चों ने अपनी क्षमता से कम भी अपने आप को नहीं आंकना चाहिए। दूसरा, जो विद्यार्थी कड़ी मेहनत करते हैं उनसे भी मैं कहूंगा कि आपकी मेहनत आपकी जिंदगी में रंग लाएगी। हो सकता है कोई ऐसा ही फालतू 2-4 मार्क्स आपसे ऊपर ले जाएगा, लेकिन वो कभी भी आपकी जिंदगी की रुकावट नहीं बन पाएगा। आपके भीतर की जो ताकत है, आपके भीतर की जो ताकत है, वही ताकत आपको आगे ले जाएगी। कृपा करके उसको तो फायदा हो गया, चलो मैं भी उस रास्ते पर चल पड़ूं, ऐसा कभी मत करना, कभी मत करना। एग्जामें तो आती हैं जाती हैं, हमें जिंदगी जीनी है, जी भर के जीनी है, जीतते जीतते जिंदगी जीनी है। और इसलिए हमें शॉर्टकट की तरफ नहीं जाना चाहिए। और आप तो जानते हैं, रेलवे स्टेशन पर आपने देखा होगा, हर रेलवे स्टेशन पे पटरी जहां होती है ना, वहां ब्रिज होता है। तुम लोग ब्रिज पे जाना पसंद नहीं करते, पटरी कूद करके जाते हैं, कोई कारण नहीं, ऐसे ही बस मजा आता है। तो वहां लिखा है शॉर्टकट विल कट यू शॉर्ट। इसलिए कोई अगर शॉर्टकट से कुछ कर लेता होगा, आप उसके टेंशन को पालिए मत, आप अपने आप को उससे मुक्त रखिए, आप अपने पर फोकस कीजिए, आपको अच्छा परिणाम मिलेगा। अच्छा, आपने बचपन में एक कथा पढ़ी होगी, सबने जरूर पढ़ी होगी, और इससे आप अंदाज लगा सकते हैं कि स्मार्ट वर्क क्या होता है, हार्ड वर्क क्या होता है। हम बचपन में थे तो एक कथा सुना पढ़ाते थे कि एक घड़े में पानी था, पानी जरा गहरा था, और एक कौवा पानी पीना चाहता था, लेकिन अंदर वो पहुंच नहीं पाता था। तो उस कौवे ने छोटे छोटे कंकर उठा करके उस घड़े में डाले, और धीरे धीरे पानी ऊपर आया, और फिर उसने आराम से पानी पिया। सुना है ये कथा? कुछ लोग होते हैं जो हार्ड वर्क ही करते रहते हैं, कुछ लोग होते हैं जिनके जीवन में हार्ड वर्क का नामो निशान, कुछ लोग होते हैं जो हार्डली स्मार्ट वर्क करते हैं, और कुछ लोग होते हैं जो स्मार्टली हार्ड वर्क करते हैं। और इसलिए कौवा भी हमें सिखा रहा है कि स्मार्टली हार्ड वर्क कैसे करना। विद्यार्थियों के साथ जितना अपनापन बनाएंगे, विद्यार्थी आपके ज्ञान की कसौटी करना नहीं चाहता है जी, ये हमारा भ्रम है। टीचर के मन में होता है कि विद्यार्थी आपको अगर कोई सवाल पूछता है तो आपकी एग्जाम ले रहा है। जी नहीं, अगर विद्यार्थी सवाल पूछता है तो ये मान के चलिए उसके अंदर जिज्ञासा है। आप उसकी जिज्ञासा को हमेशा प्रमोट कीजिए, उसकी जिज्ञासा ही उसकी जिंदगी की बहुत बड़ी अमानत है। श्रोते हो, परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवतो. प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्याचं पालन विद्यार्थ्यांनी करावं, तसंच पालकांनीही विद्यार्थ्यांकडून अवास्तव अपेक्षा धरू नयेत, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर यांनी दिला आहे. काल पंतप्रधानांनी परीक्षेच्या तयारीसाठी अनेक उत्तमोत्तम मुद्दे सांगितले. त्यात त्यांनी एक महत्वाचा मुद्दा सांगितला जो मला भावला, की आपण एखादी गोष्ट म्हणजे तो अभ्यासही असो ती स्मार्टली हुशारीने कशी करायची हे खूप महत्वाचं असतं. आणि हे हुशारीने करायचे म्हणजे काय, की याच्यामध्ये आपल्याला एक अंदाज आडाखे बांधायचे असतात, की एखादा विषय जो असतो तो आपण किती चतुराईने करू शकतो, कुठल्या विषयाला आपल्याला जास्त वेळ लागेल, तो वेळ देताना आपण कुठले स्किल्स वापरायचे की ज्या योगे आपली एकाग्रता वाढेल, आपली विश्लेषणात्मक पद्धती वाढेल, नेमकी समस्या कशी सोडवायची. कष्ट आपण करतच असतो, पण विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, कष्ट आणि स्मार्टनेस यावर कसा भर द्यायचा हे खूप महत्वाचं असतं. आणि जेव्हा आपण स्मार्टनेसचा विचार करतो तेव्हा आपल्या मनाची जागृती हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. आपण अत्यंत हुशारीने जे काही करतो ते करत असतो, त्यामुळे ते आपल्याला समजतही नीट आणि डोक्यातही नीट राहतं. हे खूप महत्वाचं असेल. श्रोते हो, परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परीक्षांशी संबंधित मुद्द्यांवर मार्गदर्शन केलं. राज्यातल्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हा कार्यक्रम पाहिला. या संदर्भात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आता आपण ऐकूया. मी तृप्ती राजेश शिधये, शिक्षिका म्हणून गेली 23 वर्ष कार्यरत आहे. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांसाठी अत्यंत योग्य असे मार्गदर्शन श्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मुलांचे मानसशास्त्र ओळखून त्यांना जगात स्वच्छंदपणे ज्ञानार्जन करण्यासाठी शिक्षकांनी मदत करायला हवी. मुलांना अभ्यासाबरोबरच जगातील प्रत्येक परीक्षेसाठी योग्य बनवण्याचे कार्य आपण शिक्षक करत असतो. मुलांना सर्व क्षेत्रांमध्ये स्वानुभव घेण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. प्रत्येक गोष्टीविषयी जाणून घेण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण करायला हवी. श्री नरेंद्र मोदी म्हणतात, पतंग ज्याप्रमाणे आकाशात स्वच्छंदपणे भ्रमण करत असतो, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी भविष्याची उत्तुंग दालने आपण शिक्षकांनी उपलब्ध करून द्यायला हवीत. हे करत असताना त्यांच्या प्रत्येक वागणुकीवरती, त्यांच्या प्रत्येक कार्यावरती घारीसारखं लक्ष असायला हवं, जेणेकरून मुलं काही चुकीच्या मार्गावर जात नाहीत ना, याची काळजी आपण शिक्षक घेऊ शकू. सर्वोत्तम प्रयत्न कसे करावे यावर पंतप्रधान मोदीजी म्हणाले, असे काही लोक आहेत जे खूप कष्ट करतात, पण काहींच्या जीवनाच्या शब्दकोशात मेहनत हा शब्द देखील नसतो. काही जण हुशारीने काम करतात आणि काही हुशारीने कठोर परिश्रम करतात. त्यामुळे कोणतेही काम करताना केवळ हार्डवर्क महत्त्वाचे नाही, तर स्मार्टवर्कही महत्त्वाचे. म्हणून स्मार्टली हार्डवर्क केले पाहिजे. जे कठोर परिश्रम करतात त्यांना नक्कीच आनंदी आणि रंगांनी भरलेले जीवन मिळेल. चर्चेत सांगितलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर. कोविड काळात सर्व शालेय शिक्षण हे डिजिटल झाले, पण तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांनी कसा करावा हे त्यांच्यावर अवलंबून आहे. जर एक धारदार चाकू आपण डॉक्टरांकडे दिला तर तो रुग्णाचा जीव वाचू शकतो, पण तोच चाकू आपण एका अशा व्यक्तीकडे दिला जो त्याचा गैरवापर करेल तर तो एखाद्याचा जीवही घेईल. माझे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना हेच सांगणे आहे की तंत्रज्ञानाचा वापर मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे जीवन घडवण्यासाठी करा. प्रथम आपल्या परिवार सदस्यांच्या अपेक्षांची पूर्ती करताना येणाऱ्या तणावाशी कसे लढावे ह्याचा मंत्र माननीय प्रधानमंत्रींनी दिला आहे. परिवाराची मुलांकडून अपेक्षा असणे स्वाभाविकच आहे, पण त्या जेव्हा सामाजिक दर्जाच्या आधारावर असतात तेव्हा ती चिंतेचा विषय ठरते. आपल्याला या दबावाखाली दबणं योग्य नाही. आपण जर आपली एकाग्रता वाढवून आपल्या ध्येयाप्रती लक्ष केंद्रित केलं तर आपण या अपेक्षांच्या जाळ्यातून बाहेर पडू शकतो. वेळेचा सदुपयोग कसा करावा हे सांगताना प्रधानमंत्री म्हणतात, आपण एक नोंद ठेवली पाहिजे की आपण आपला वेळ कुठे घालवतो. आपण सगळ्यात नावडत्या विषयावर काम केले पाहिजे व त्या विषयाप्रती आपली रुची वाढवली पाहिजे. श्रोतेहो, परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी लाभदायक आहे. याद्वारे माझी देखील परीक्षा असते, अशा या परीक्षेसाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो, असं मनोगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. श्रोतेहो, परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाद्वारे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत आहे, एवढं मात्र नक्की. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन आशुतोष भालचंद्र सावे.